तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशाताई यांचे देखील अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। राज ठाकरेंनी काय ट्विट केलंय पाहूया। ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं। मी माझ्या 1-2 भाषणांमध्ये आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हटलं होतं की लता दीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो दा विंची आणि मायकेलएंजेलो आहात। लिओनार्दो दा विंचीच्या कामाकडे बघताना त्यातलं परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सरकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते। हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं। सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे। अशा वेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पाहायची, यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्यात जाणवतं। पिया तू अब तो आजा मध्ये प्रियकराला थेट बेधडक आव्हाने, आइये मेहरबान मध्ये लढिवाळपणा आहे। दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए मध्ये नजाकत आहे, दम मारो दम मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे। याच आशाताई मराठी भावसंगीतात मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश म्हणून युगायुगांचं वैराग्याचं प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात। जसं लिओनार्दो दा विंची आणि मायकेलएंजेलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले, तरी युरोपातील रेनेसॉ युगाला त्या दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने आकार दिला। तसा आकार लता दीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसॉ युगाला दिलेला आहे। काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या। भारताच्या रेनेसॉ युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला। आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली। राज ठाकरे, आशाताई द लास्ट एम्परर असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।